यांच्या दारूला कंटाळून जीव द्यावा वाटतो. माणसानं राब राब राबायचं आणि यांनी दारू ढोसून यायचं. कटाळा आला बाई मला, पार कटाळा आला, असं जीव द्यावा वाटतो. आता चालले माहेराला, मर म्हणा इथंच दारू ढोसत. कुठं चालले? चालले मसनात, यायचं का? एवढं लवकर? हा, तुम्हाला कंटाळूनच चालले मी. लाज कशी वाटत नाही बोलायला? ऐक ऐक ऐक, हे बघ, आनंदाच्या भरात असा निर्णय घेऊ नको. आपण बसू बोलू. तू एक काम कर, घरात बस आणि मला जेवायला वाढ. चल. तुम्हाला कंटाळूनच चालले मी माझ्या बापाकडं. माणसाने इथं राब राब राबायचं आणि ते पैसे घेऊन तुम्ही दारू ढोसत पडायचं आहे की नाही? माझ्या घरात ठोकळा तरी ठेवला का? घरात काय आहे नाही हे कधी बघितलं तुम्ही? जोपर्यंत तुमची दारू सुटत नाही ना तोपर्यंत मी येत नसते घरी. तुला ना मार कमी पडलाय त्यामुळे एवढं बोलते तो. हा, टाका मला मारून, म्हणजे तुम्ही नीट राहताल. मी ना आता इथं राहतच नसते. चालले मी माझ्या बापाकडं. तू चालेल ना? तुला सांगतो जातो, पण परत परत आपल्या घरात पाऊल ठेवायचं नाही सांगतो तुला. हा हा, राह एकटे. बघते ना किती दिवस राहता तुम्ही. चालले मी, माझं पार वाटोळ करून ठेवलंय. हा, जा जा, राहीन मी एकटा. मी स्वतः करून खाईन. जा, गरज नाही मला तुझे. राहीन मी एकटा. ए, पाणी आण ग. जा जा. अगं पोरी, तू आहे? तू का आली? हा, काय ग, काय झालं? आणि तू चेहरा असं कमून पडलाय? पोरी, त्यांना कंटाळून आले ना मी. रोज ताण आहे मला त्याचा. रोज दारू पिऊन येतो आणि मला मारतो. काम करत नाही, काय नाही. मी लोकांच्या शेतात जाऊन काम करते, पैसा कमवून आणते, तो पण दारूत उडवतो. त्याला कंटाळून आले ना मी. आईला नशीबच फुटलं ग आपलं. तेव्हा राम्या म्हणाला होता लग्नाच्या वेळेला, पोरग पुण्यात कंपनीत आहे नोकरीला. लग्नानंतर नोकरीची चाकरी झाली. 2 दिवसात नोकरी गावात आली बघ. बेवडं निघाला साला. पण तू काळजी करू नको, मी आहे ना. उपाशी मारायला लागलं ना चटेल भाडे इकडं. पण मला नाही जायचं नाना. लय वैताग आलाय मला त्याचा. अरे पोरी, असं करून नसतं चालत. संसार कुठं सोडायचा असतो वय? हा, थोडे दिवस वाट बघ. आज नाही तर उद्या सुधारेल त्यो. हा, आणि तू काळजी करू नको, मी आहे ना. हा, जा जा घरात जा. हा, जेवण वगैरे कर जरा. हा, आराम कर बरं का. मी येतो जरा गावातून. हा, जा. हायला बायको मारायला गेली, सगळंच वांग झाले. टायमिंगला जेवण भेटा ना, काहीच नाही टायमिंगला. अरे बेवड्या, मग दारू कमी पेत जा ना. दारूला कंटाळूनच गेली ती मारायला. अरे दारू तू सुटा ना राव, काय करू. सकाळी सकाळी उतरा लागतोच. आणि तुला सांगतो काही झालं का बायको लगेच भांडणं करते, माहेर निघते रे. अरे तू फक्त उतारच नाही घेत, दारू पिऊन चट्टीत मुतून पडतो तू. तर गावात इज्जत राहिली का? सगळे नाव ठेवते तुला. ती बिचारी बायको काम करती, घर चालवती, तू पण तिला मारतो. अरे तिने कमवलेल्या पैशातून तू दारू पिऊन पडतो. लाज वाटली पाहिजे जरा. विचार कर या सगळ्या गोष्टीचा. तुला एक गोष्ट सांगतो, दारू फक्त समाधान देते, फक्त ते एका क्षणासाठी, पण आयुष्य बर्बाद करते. याचा पण विचार केला पाहिजे तू. विचार कर ना, संसाराचं वाटोळ होतं तो. या जर लक्षात घे. बघ, बायको नाही तर तुला आता जेवण नाही. विचार कर ना. अरे लग्न झाला का गावाकडं आलास? जाऊ दे, तो आहे नशिबानं नोकरी गेली, तो भाग वेगळा आहे. पण कष्ट करून कामावचे दिवस आहेत ना. ह्या वयात तर तू दारू प्याला, अजून तुला पोरं व्हायची, संसार चालायचा आहे तो. आत्ताच तू असं कुठं नाही करायला लागला तर कसं होईल? तू विचार कर ना. जर बायको तुला कायमची सोडून गेली तर तो कसं आयुष्य होईल सांग बरं तुम्हाला. कोण आहे तुला? म्हातारं तर गेलं, म्हातारी गेली, बायकोशिवाय कोण आहे? आज फक्त बायको तुझी माहेराला गेली, पण तीच बायको जर कायमची सोडून गेली ना, आयुष्याचा कसा वनवा होतो ना, हे ज्यांना बायका नाहीत ना त्यांना जाऊन विचार आणि सुधार जरा. अक्कल येऊ दे.
दारू कायमचीच सोडतो आता मी, कायमचीच सोडतो आता. सोडतो नाही, सोडच. सोन्यासारखी बायको आहे, हातापाया पड तिच्या. घेऊन ये इकडं. चल लगेच जातो मी. सुरेखा, हे सुरेखा. आले का तुम्ही? कशाला आली इथं? का पैसे कमी पडले दारू प्यायला? चल आपल्या घरी, तुला न्यायला आलोय मी. नसती येत मी, नाही यायचं मला. अगं घरी चल. नाना कुठे आहेत? नाना नाही येत. काय भानगडीकडे आज? नाना, तिला न्यायला आलो तुम्ही. काय आलं? तिला उपाशी मारायला का तिच्यावर हात उगारायला? अहो तसं नाही नाना. मग कसं? हा, लग्नाच्या वेळेसच आम्हाला फसवलं तुम्ही खोटं बोलून. मला पुण्यात नोकरीला आहे. अहो खरंच नोकरीला होतो मी. आता माझी नोकरी गेली, मी त्याला काय करणार? अरे मग गेली नोकरीत, आता गावात आहे ना, व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित संसार करायचा. हा, का दारू पिऊन असं मारायचं असतं होय? अरे एक पोरगी कशी असते रे, काय असते ना, हे तुम्हाला नाही कळायचं. अहो नाना, माझ्याकडून चूक झाली, आता नाही व्हायचं असं. आता नाही व्हायचं. माझ्या लेकीला लहानपणापासून कसं सांभाळा ना, हे माझं मला माहिती आहे. आणि तुम्ही येता तिच्यावर हात उगारता, शोभतं काय तुम्हाला? नाना, माझी चूक माझ्या लक्षात आली. बायकोशिवाय घराला घर पण नसते बघा, हे मला कळून चुकलंय. एवढं वेळ पाठवा. आणि जर नाना तुमचा विश्वास नसला ना, जातो मी. थांबा. नाना मला नाही जायचं. असं नसतं करायचं पोरी. हा, चल जेवायला वाट पाहुणे. पाहुणे आल्या सरशी ना जेवण करून जाईल.